1 रुपयात पीक विमा या योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलंय। 1 रुपयात पीक विमा द्यायचं सुरू केलं होतं, पण ग्रामीण भागात काही जणांनी चुनाच लावला, त्यामुळे ती योजना अडचणीत आली। आता आम्ही तुमच्या भल्याचं जे असेल तेच करणार, असं अजित पवार म्हणाले। मागे 1 रुपयामध्ये पीक विमा द्यायचं चालू केलं होतं, ती स्कीम आमची अडचणीत आली। त्याच्यामध्ये खूप लोकांनी आम्हाला आपल्या ग्रामीण भागामध्ये सांगायचं तर चुना लावला, चुनाच लावला। ते नंतर आम्ही सगळं काढलंय। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आधी पोलिसांना पाठवलेला अहवाल ससूनने बदलला। मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर घैसास यांच्यावर आता अहवालातून ठपका ठेवण्यात आलाय। पहिल्या अहवालातून डॉक्टर घैसास यांना क्लीन चिट दिली गेली होती। पोलिसांनी 4 प्रश्न विचारले, ससूनने अहवालच बदलला असं बघायला मिळालंय। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरण, रुग्णालयामध्ये गर्भवतीचा मृत्यू झालेला होता, त्याला हलगर्जीपणा झाला, उशिराने ट्रीटमेंट तिला मिळाली। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी आपण बोलूया। वैभव, काय अधिक माहिती? सुवर्ण, अत्यंत गंभीर प्रकरण आहे। जी ससूनची चौकशी समिती होती, या चौकशी समितीने पहिला जो अहवाल दिलेला होता, या अहवालामध्ये डॉक्टर घैसास यांचं नाव घेतलेलं नव्हतं किंवा वैद्यकीय हलगर्जीपणा त्यांनी केल्याबद्दल कुठली कॉमेंट जी आहे ती या चौकशी समितीने केलेली नव्हती। हा सगळा अहवाल आल्यानंतर पोलिसांसमोर प्रश्न निर्माण झाला होता की कारवाई जी आहे ती या अहवालाच्या आधारावर नेमकी करायची कशी। या अहवालात कुठलंच ठोस अभिप्राय जो आहे तो देण्यात आलेला नाही। त्यानंतर पोलिसांनी 4 मुद्दे जे आहेत त्या 4 मुद्द्यांवर पत्र लिहिलं या चौकशी समितीला आणि त्यांना सांगितलं की 4 या मुद्द्यांवरती स्पष्ट अभिप्राय मिळण्याची विनंती आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की पेशंट हाय रिस्क वरती आहे याची माहिती असताना घैसास डॉक्टरांनी तातडीने उपचार गरजेचे असताना ते का केले नाहीत। दुसरा प्रश्न त्यांनी विचारलेला होता, या घैसास यांनी ओपीडी मध्ये त्यांची तपासणी केली, तपासणीमध्ये रुग्णाची प्रकृती क्रिटिकल आहे हे त्यांना माहिती होतं, तरी पेशंटला 5 तास थांबवून ठेवलं। असेसमेंट रूम मध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं होतं, मात्र उपचार केले नाहीत आणि त्यांना तिथून जायला भाग पाडलं। हे पेशंटच्या उपचाराच्या दृष्टिकोनातून अयोग्य आणि हलगर्जीपणाचं नाही का। आणि तिसरा प्रश्न जो विचारलेला होता, जो अत्यंत महत्वाचा होता, जी बाळ जन्मलेलीच नाहीत त्यांना NICU मध्ये ठेवण्यासाठीचे 10 लाख रुपयाचं डिपॉझिट आधी जमा करा तरच उपचार करेन असं घैसास यांनी सांगितलं। जी बाळ जन्मलेली नाहीत त्यांच्यासाठी असे पैसे जमा करून घेणं हे वैद्यकीय व्यवसायामध्ये नियमांना धरून आहे का। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या याच्यात स्पष्टपणे पोलिसांनी त्यांना प्रश्न विचारला असून तरी वरील सर्व मुद्द्यांचा विचार करून डॉक्टर घैसास यांचा वैद्यकीय हलगर्जीपणा आहे का याबाबत स्वयंस्पष्ट अभिप्राय तात्काळ मिळण्यास विनंती आहे, अशा स्वरूपाचं पत्र ससूनच्या या चौकशी समितीला दिल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी 8:30 वाजता हे पत्र ससूनच्या चौकशी समितीला देण्यात आलं। शनिवारी सुट्टी असताना देखील ससूनच्या या समितीचे सगळे डॉक्टर जे आहेत या अशा पद्धतीचं उलट पत्र आल्यामुळं गडबडले आणि हे सगळे चौकशी समितीचे डॉक्टर जे आहेत यांची शनिवारी पुन्हा एक बैठक झाली आणि शनिवारीच तातडीनं अहवाल जो आहे तो पुणे पोलिसांना देण्यात आला आणि त्याच्यानंतर त्याच्यात कायदेशीर अभिप्राय घेऊन रविवारी डॉक्टर घैसास यांच्यावरती पुणे पोलिसांनी गुन्हा नोंद केला। त्यामुळे ससून रुग्णालय हे डॉक्टर घैसास यांना वाचवण्याचा प्रयत्न का करत होतं, ती चौकशी समिती जी आहे ती त्यांना वाचवण्याचा प्रयत्न का करत होती, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। नक्की वैभव, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर येते। पोलिसांकडून डॉक्टर वळसंकर यांचा मुलगा अश्विन आणि सून सोनाली यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। संशयित आरोपी मनीषा माने हिची पोलीस कोठडी दरम्यान चौकशी सुरू आहे। आता कुटुंबियांची सुद्धा चौकशी होणार आहे, पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली आहे। दरम्यान सखोल तपासानंतरच कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचायला पोलिसांना मदत होणार आहे। माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। झिशान सिद्दीकींना ईमेलवरून ही धमकी देण्यात आली आहे। डी कंपनीच्या नावाने ही धमकी देण्यात आल्याची माहिती मिळते आहे। धमकी मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने झिशान सिद्दीकींचा त्यांच्या घरी जाऊन जबाब नोंदवला गेला। या प्रकरणी सायबर पोलिसांकडूनही तपास सुरू करण्यात आलाय।
12 ऑक्टोबर 2024ला बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. आता पुन्हा झिशान सिद्दीकी यांना धमकी आल्यानं सिद्दीकी यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आलेला आहे. एक मोठी बातमी आपण बघतोय. सांगलीतून ही बातमी बघणार आहोत. सांगलीमध्ये अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे. 4 माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. माजी शिक्षण सभापतीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत आज पक्षप्रवेश सोहळा होईल असं समजतंय. सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणं यामुळे बदलतील अशी शक्यता आहे. कारण जिल्ह्यातील 4 माजी आमदारांसह जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्र अण्णा देशमुख तसंच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तमनगौडा रवी पाटील या 5ही नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजेच अजित पवारांसोबत मुंबईमध्ये प्रवेश सोहळा होतो आहे. तर उद्धव आणि राज ठाकरे दोघेही माझे मोठे भाऊ, त्यामुळे ते एकत्र आल्यास आनंदच होईल असंही सुळे म्हणाल्या. एक तर कोणी काय करावं हे इतकी मोठी मी नाही झाले की कोणाला मार्गदर्शन करीन, पण कुणालाही जर कुठल्याही नात्यात कोणी एकत्र आलं तर त्यांच्या आनंदात आपण आनंद आणि समाधान मानलंच पाहिजे. आणि आमचे पवार कुटुंबाचे आणि ठाकरे कुटुंबाचे 6 दशकाचे ऋणानं बंद राहिलेत. मी 6 महिन्याची असल्यापासून बाळासाहेबांच्या घरी गेलेली आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी उद्धवजी आणि राजजी हे दोघं माझे मोठे भाऊच आहेत. आणि माझे 2 मोठे भाऊ जर एकत्र येणार असतील आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणार असतील तरी म्हणजे इट्स द चेरी ऑन द आयसिंग ऑन द केक. अहिल्यादेवीच्या जन्मगावी मंत्रिमंडळाची बैठक होतीये. मंत्रिमंडळ बैठकीकरता 150 कोटींचा मंडप उभा केला गेलाय. चौंडी इथं सुविधा उभाराव्या लागणार आहेत. जर मंत्रिमंडळाची बैठक होणार असेल तर अफाट खर्चामुळे मंत्रिमंडळ बैठकीबाबत जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त पुढील आठवड्यामध्ये होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होळकर यांचं जन्मगाव असलेल्या जामखेडच्या चौंडी इथं होणार आहे. या छोट्या गावात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात त्या उभाराव्या लागणार आहेत. बैठकीकरता मंडप, ध्वनिक्षेपक यंत्रणा, विद्युत यंत्रणा, CCTV वगैरे सगळंच 150 कोटी रुपयांच्या निविदा त्यामुळे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम केलं जात आहे. याशिवाय इतरही सुविधांसाठी सरकारला खर्च करावा लागणार आहे. बैठकीत विकासासोबतच अहिल्यानगर संबंधी आणखी काही निर्णय घेण्यात आले असले तरी यासाठी होणारा खर्चही अफाट आहे असं बघायला मिळतं. पुढील आठवड्यामध्ये म्हणजे 29 एप्रिलची मंत्रिमंडळाची बैठक चौंडीमध्ये घेण्याचं नियोजन सुरू आहे. दर आठवड्यात किंबहुना महिन्यात 2-3 तरी मंत्रिमंडळाच्या बैठका होतात. या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. पण यावेळेला ही मंत्रिमंडळाची पुढच्या आठवड्यातली जी बैठक आहे ती चौंडीत व्हावी असं नियोजन आहे. आणि तसं जर झालं तर त्याकरता खूप मोठी यंत्रणा उभी करावी लागणार आहे चौंडीमध्ये. हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी काय ट्विट केले या संदर्भात ते आपण बघतो आहोत. एका आठवड्यापूर्वी राज्य आर्थिक अडचणीत असल्याचं सांगत सरकारनं ज्येष्ठ नागरिक तीर्थक्षेत्र योजना बंद केली. लाडक्या बहिणींना प्रति महिना 2100 रुपये दिले नाहीत. शेतकरी कर्जमाफी केली नाही. आणि चौंडी इथं होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या मंडप आणि इतर सगळ्या सुविधांकरता 150 कोटी रुपयांची उधळपट्टी केली जाते. एक आठवड्यापूर्वी खासदार सुनील तटकरे यांच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गेले होते. त्यावेळी हेलिपॅडसाठी 1.5 कोटी रुपये खर्च करण्यात आला.
जनतेला आर्थिक अडचणीत टाकून सरकारमध्ये बसलेले सत्तासूर येथे पंचतारांकित सुविधा ते भोगतायत। हर्षवर्धन सकपाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी हे ट्विट केलंय आणि महायुतीवर टीका केलेली आहे।